आता आपण होळीच्या मालावरून तिथून सरळ जो एक वाट आली खाली, तिथून खाली आलो. इथे आपल्याला पाठीमागे सुद्धा काही वाड्यांचे अवशेष पाहायला भेटतात. तिथे आता जर बघितलं याचं काम अजून काही झालेलं म्हणजे पुरातत्व विभाग, आता तर तुम्ही जर भवानी टोक बघितलं तर तिकडे त्या साईडला आपल्याला पुरातत्व विभागाचं काम आता सध्या चालू आहे. त्यामुळे जे पहिलं ओरिजिनल जे वर्क होतं, जशा प्रकारचे जे बांधकाम होतं त्या प्रकारचं बांधकाम आपल्याला परत पुरातत्व विभाग करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तिकडे जर बघितलं ते वाडेश्वराचं मंदिर आहे आणि ह्याच्याच बाजूला आहे आपल्याला पर्जन्यमापक. आपल्याला रायगडावर 350 वर्षापूर्वी पाऊस कसा मोजला जायचा याचं एक सुस्पष्ट उदाहरण मी बोलतो, पर्जन्यमापक. आणि आता आपण पावसाळ्यात आलेला आहे आणि मला वाटते आपण मागेसुद्धा पर्जन्यमापकाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पूर्णपणे एक्सप्लोअर केलेला होता. पण पावसाळ्यामध्ये या पर्जन्यमापकाचं जे वर्किंग आहे ते तुम्ही आज आपण एकदम स्पष्टपणे क्लिअरपणे बघू शकता. चप्पल काढूया. इथे बघितलं तर गोपाळ चांदूरकर, आता आप्पा परब यांच्या ऐतिहासिक साधनामध्ये असं आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचं असं म्हणणं होतं की हे जलमंदिर असावं. पण गोपाळ चांदूरकर यांच्या मतानुसार ते आर्किटेक्चर होते आणि त्यांच्या मतानुसार हे पर्जन्यमापक असावं असं त्यांनी आपल्या ऐतिहासिक साधनामध्ये सांगितलं आहे. इथे जर बघितलं ना मित्रांनो, पूर्णपणे पाणी बघितलं ना, एकदम हे पाणी आता पूर्णपणे खाली पाणी साचण्यासाठी जागा आहे. याचा फ्लोसुद्धा आपल्याला आता पाहायला भेटतो. पावसाळ्यात याचं कारण हेच होतं. याचा फ्लो बघा, हे पाणी पूर्णपणे इथून बाहेर पडतं आहे. इथून आउटलेटसाठी पण इथे आपल्याला काही जागा पाहायला भेटत आहेत. ह्या साईडची जी पूर्णपणे दगडांमध्ये आपले पूर्ण स्लोप असा आहे याचा आणि आतमध्ये पूर्णपणे पाणी साचलं आहे. तर याची खोली किती आहे मला वाटतं जास्त आहे, थोडी एवढी पण नाही आहे, पण उतरू शकतो, पण थोडी जास्तच आहे. खाली माती आहे त्यामुळे आपण आता उतरत नाही, पण ठीक आहे. पण त्या काळचा पाऊस ज्यावेळी रायगडावर मोजला जायचा त्यावेळी ह्या पर्जन्यमापकाद्वारे पाऊस मोजला जायचा. आता 350 वर्ष झाली, आजही पर्जन्यमापक हे तसंच तसं आपल्याला पाहायला भेटतं आहे. आजही पाऊस पडतो, त्याच्यामध्ये पाणी साचतं आहे. आता इथे आपल्याला दुसरी गोष्ट, आतमध्ये कोणतीसुद्धा आपल्याला त्यावेळी मे बी इथे मोजमापसाठी इथे कोणते तरी काहीतरी साधन असावं, त्यावेळी इथे मोजमाप केलं जायचं. पण आता सध्या ते आपल्याला तिथे कुठे पाहायला भेटत नाही. आता वरच्या साईडनं बघूया, थोडं वरून बघितलं ना ह्याचं स्ट्रक्चर, म्हणजे ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी तिथे जवळपास काय असलं नसलं पाहिजे, म्हणजे कारण जेणेकरून पावसाचे थेंब आहे ते डायरेक्ट त्या पर्जन्यमापकामध्ये गेले पाहिजेत. इथे बघितलं ना, हे बघा तीन पूर्णपणे छिद्र आहेत आणि पूर्णपणे लोखंडी आहे. सॉरी, लोखंडी नाही, दगडी आहे. हे बघा, पूर्णपणे 3 छिद्र आहेत, जेणेकरून या छिद्रातून जेव्हा पाऊस पडेल त्या पावसाचा संपर्क डायरेक्ट आतमध्ये पडेल पाऊस, आणि त्याच्यानुसार ते पावसाचा अंदाज केला जायचा. यावर्षी पाऊस किती पडला. आता हे तंत्रज्ञान 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर केलं आहे हे तर आता बघितलेलं आहे. ठीक आहे.